नमस्कार नमस्कार नमस्कार, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं 2025 या नवीन वर्षात स्वागत करतोय। आज नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलोय। प्रोजेक्टमध्ये काय वेगळेपणे, काय वैशिष्ट्य, काय या प्रोजेक्टचा व्हिडिओ मला तुम्हाला दाखवावासा वाटतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी खूप कमी प्रोजेक्टांचे ॲक्च्युअल साईटवरती जाऊन काम दाखवतो। डेव्हलपरचं काम कधी फास्ट चालू आहे ना, ते तुम्ही बघू शकता। या प्रोजेक्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या इंस्टाग्रामवरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल ना, दसऱ्याच्या दिवशी भूमिपूजन होतं, डेव्हलपरने मला आमंत्रण दिलं होतं, त्यावेळी व्हिडिओ केला होता। म्हणजे काम केवढं फास्ट आहे याची जाणीव तुम्हाला तेव्हा येईल। दसरा भूमिपूजन झाले आणि आज तुम्ही बघू शकता पायलिंगचं काम कुठपर्यंत आलं, पूर्ण बघू शकता कन्स्ट्रक्शन किती जोरात चालू आहे। 31 फ्लोअरचा टावर आहे आणि या प्रोजेक्टचा सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्टचा विशेष पॉईंट आहे लोकेशन। विव्याना मॉल, अगदी तुमच्या घराच्या समोरून बाल्कनीमधून विव्याना मॉल। ठाणे सिटीमध्ये जेवढे प्रोजेक्ट आतापर्यंत आलेत ना, ते सगळे ना तुम्हाला रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहे। पण पहिल्यांदा कोणता डेव्हलपर आहे ना, जो तुम्हाला फ्री होल्ड लँड आहे। तुम्ही बघू शकता जिथे तुम्ही नजर झाली एवढी जागा फ्री होल्ड लँड आहे, कोणताही लिटिगेशन नाहीये, कोणताही तुम्हाला SRA प्रोजेक्ट नाहीये, फ्री होल्ड लँड आहे। एक G+31 फ्लोअरचा टावर आणि 2 BHK 3 BHK लक्झरी सेगमेंटमध्ये बघतात। आणि त्याशिवाय तुम्हाला बाल्कनी पाहिजे 800+ कार्पेट 2 BHK, 1200+ कार्पेट 3 BHK आणि प्राइस मध्ये पण बेस्ट आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला ऑफिस मध्ये घेऊन जातो, मॉडेल दाखवतो, बिल्डिंगचं एल्युएशन दाखवतो, फ्युचर मध्ये तुमचा दिसणार कसं आहे ते तुम्ही बघू शकता। लोकेशन वाईज बघायला गेलं तर अगदी ठाणे स्टेशन 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। कोलबाड सारखं लोकेशन आहे, उतरसा सारखं लोकेशन आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती आहे। आजूबाजूला सगळे प्रीमियम डेव्हलपर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी अगदी प्रोजेक्ट पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तुम्ही जर इथून उतरला बिल्डिंगच्या खाली समोरच तुम्हाला अगदी हायवे बँग ऑन मुंबईला असेल, तुम्ही नाशिक हायवे, घोडबंदर रोड, तुम्ही कळवा मार्गे पुण्याला इझिली जाऊ शकता, इझिली कनेक्ट होऊ शकता। असा बँग ऑन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला असा प्रोजेक्ट जो लक्झरी सेगमेंटमधला आहे। एका फ्लोअरवरती फक्त 4 फ्लॅट डेव्हलपरने दिलेत आणि सगळ्यात मोठा कार्पेट आहे, बाल्कनी फ्लॅट आहे, प्राइसही तुम्हाला खिशाला परवडणार आहे। चला, ही झाली लोकेशनचं माहिती। तुम्हाला काम दाखवलं मी, भूमिपूजन नंतर काम एवढं फास्ट चालू आहे। डेव्हलपरचे लेजेसी बघायला तर 45 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे। आतापर्यंत डेव्हलपरने जेवढे प्रोजेक्ट केले ना, ते ऑन टाइम डिलिव्हर केलेत। एक 3 ते 4 वर्षामध्ये परेशान आहे। डेव्हलपर बद्दल अजून सांगायचं म्हटलं ना, तर डेव्हलपरला कुठला सॅम्पल फ्लॅट बनवायची गरज पडत नाही, फक्त नावावरती फ्लॅट विकले जातात। ही झाली लोकेशन बद्दल माहिती, डेव्हलपर बद्दल माहिती। आता मला ॲक्च्युअल मॉडेल एक्झॅक्ट ऑफिसला घेऊन जातो, ऑफिस दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला मी एक्झॅक्टली कार्पेट प्राइस काय, तुम्हाला स्कीम काय ते तुम्हाला सांगतो। चला आता आपण ऑफिसमध्ये जाऊन मॉडेल बघूयात। नमस्कार भारती मॅडम। नमस्कार। हॅलो, नमस्ते। आपण बघू शकता क्लोजिंग मॅनेजर आहे या प्रोजेक्टच्या भारती मॅडम। मी तर तुम्हाला या प्रोजेक्ट बद्दल अधिकाधिक माहिती देईलच, पण आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून ऐकूयात की नेमकं इथं का फ्लॅट घ्यावा, काय या प्रोजेक्टचे विशेष असे काय पॉईंट आहेत जिथे तुम्हाला आकर्षित करू शकता, जिथे तुम्ही फ्लॅट घेऊ शकता। इथे भारती मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तर मला विचारायचं तुम्हाला डेव्हलपर बद्दल काय सांगाल, की आता मी व्हिडिओ सुरुवातीला दाखवण्यापूर्वी साईटवरती लोकांना घेऊन गेलो, मग जेवढी मला माहिती होतं की डेव्हलपर म्हणजे नीट अँड क्लीन आहे, लिटिगेशन नाही आहे, एक 40-45 वर्ष लेजेस आहे, पण तुमचा अनुभव काय सांगतो म्हणजे डेव्हलपर बद्दल? सर, मी सांगू शकतो तुम्हाला की आपण 45 इयर्स पासून रिअल इस्टेट फील्ड मध्ये 45 इयर्स म्हणजे ठाण्यातील खूप जुने बिल्डर म्हणता येईल। 45 म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त का, ऑलमोस्ट 45 इयर्सची लेजेसी आहे। क्या बात आहे। आणि आपण सगळे ऍक्च्युअली टाउनशिप प्रोजेक्ट केले। यापूर्वी आपले कुठले प्रोजेक्ट पुढे डिलिव्हर झाले मॅडम? आपण जिथे बसलोय तो प्रोजेक्ट आपला आहे, तो इथे आपले मोस्टली सगळे टाउनशिप प्रोजेक्ट आहेत। आनंदनगरला एक प्रोजेक्ट आहे, घोडबंदर रोडला। येस, घोडबंदर रोडला। देन इस्टेट मध्ये एक प्रोजेक्ट आहे आणि बरेचसे प्रोजेक्ट आपले सगळे प्रोजेक्ट टाउनशिप मध्ये। ओके ओके, येस, सगळे टाउनशिप प्रोजेक्ट्स आहेत आपले। आणि हा प्रोजेक्ट जर सांगायचं झालं तर ह्या प्रोजेक्ट मध्ये टोटली ही फ्री होल्ड लँड आहे। त्याच्यामध्ये कुठलाही फ्री होल्ड नाही, येस, म्हणजे कोणताही SRA नाहीये, कोणताही रिडेव्हलपमेंट नाहीये, काहीच नाहीये। मी मुद्दाम टीमला घेऊन आलो की तुम्हाला लक्षात येईल जेवढे पण ठाणे सिटीमध्ये जेवढे प्रोजेक्ट आहेत ना, म्हणजे ऑलरेडी तिथं पहिला 3 फ्लोअर 4 फ्लोअरची बिल्डिंग असते, ती तोडली जाते, किंवा SRA झोपडपट्टी पुनर्विकास SRA चे प्रोजेक्ट असतात, पण इथं डेव्हलपरने ऑलरेडी लँड पार्सल घेतलेला आहे, म्हणजे फ्री होल्ड लँड आहे। तिथं काहीच लिटिगेशन वगैरे काय नाही, नो लिटिगेशन। आधी ऍग्रिकल्चर लँड होती, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेपर वर्क केलं आणि आपण प्रॉपर रेसिडेन्शियल टॉवर बनवतो 38 स्टोरीचा। ओके, एक्झॅक्टली लोकेशन काय सांगताल मॅडम? एक्झॅक्टली लोकेशन विकास कॉम्प्लेक्सच्या मागे, किंवा एकदम प्राईम लोकेशन सांगायचं झालं तर अपोजिट विव्याना मॉल। 2 मिनिट्स वॉकिंग वर
विव्याना म्हणजे ठाण्यातील सगळ्यात मोठा मॉल Yes. तुमच्या घराच्या हाकेच्या अंतरावरती आहे. समोरच दिसेल. म्हणजे Okay. घरातून जर तुम्ही निघाले Exactly. खिडकीतनं बघितलं तर विंडो मधून तुम्हाला समोर विव्याना ठाणे मॉल स्टेशन किती किलोमीटर असेल मॅडम? आपण अंदाजे किती वेळ दिसेल. 1 किलोमीटर मध्ये बघायला गेलं तर टोटल 5 मिनिट्स मध्ये तुम्ही बाय 5 मिनिटानंतर तुम्ही ठाणे स्टेशन होते. येस 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 अजून हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, येस बँक. अपोजिट. म्हणजे तुम्हाला टू व्हीलर पण काढायची गरज नाहीये. तुम्हाला Okay. मॉलला जाण्यासाठी आणि हॉस्पिटलला जाण्यासाठी फक्त एक ब्रिज क्रॉस केला की तुम्ही हॉस्पिटलला पोहोचता. हॉस्पिटल, स्कूल, तुमचं मॉल असेल, ठाणे स्टेशन सगळं नियर बाय आहे. हाकेच्या अंतरावरती ठाणे सिटीमध्ये असा प्रोजेक्ट. मॅडम लोकेशन बद्दल तर समजलं आम्हाला, पण प्रोजेक्ट बद्दल तर मी हा एलिव्हेशन बघतोय मी बिल्डिंगला. टोटल किती फ्लोर आहे मॅडम आपलं? सर मेन म्हणजे आपण खाली कमर्शियल ठेवले नाहीये. ओके. बिकॉज कमर्शियल ठेवलं तर कसं लोकांना खूप त्रास असतो रेसिडेन्शियल वाल्याला. तर आजूबाजूला आपल्याकडे 2 मिनिटावर सगळं आपल्याला मिळतं. तर खाली आपण कमर्शियल नाही ठेवलंय, तर 6 फ्लोअरचा पार्किंग ठेवलंय. देन आपण 7 फ्लोअरवर अम्युनिटीज ठेवले. जर तुम्ही फर्स्ट फ्लोअर बघाल तर ह्याची हाईट 8 फ्लोअर येते. म्हणजे कोणी पण पर्सन सेकंड फ्लोअरवर जरी फ्लॅट घेतला तरी त्याला 10 फ्लोअरचा व्ह्यू मिळतो. सो एव्हरी फ्लोअर टोटल हॅबिटेबल फ्लोर किती आहे? 31. ओके ओके. इथून काउंट केलं तर 31, ग्राउंड पासून 30. बघा डेव्हलपरने किती बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले. खाली त्यांनी जर रिटेल शॉप ठेवले असते कमर्शियल तर लोकांची ये जा गर्दी होते, ते रेसिडेन्शियल त्रास होतो. पण डेव्हलपरने खाली पार्किंग दिली आहे. मग पुढे त्यांचं असं रेसिडेन्शियल कमर्शियल असं नाहीये. आणि वरती हॅबिटेबल फ्लोर आहे. अम्युनिटीज तुम्हाला पुढील लेवलला दिसत आहेत. मॅडम टोटल एका फ्लोअरला किती फ्लॅट आपले? एका फ्लोअरला आपण फक्त 4 फ्लॅट बनवले. Okay. आपण बनवायला गेलो तर 6 किंवा 8 फ्लॅट पण बनवू शकतो. ओके. पण लक्झरी प्रोजेक्ट बनवायचा होता म्हणून फक्त 4 फ्लॅट केले. त्यांनी तुमची लॉबी पण खूप मोठी झाली आणि प्रायव्हसी फॅक्टर खूप इफेक्ट करतो. म्हणजे समोर समोर किंवा बाजूबाजूला डोअर्स येत नाहीये. तर एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहेत. आपले फ्लॅट साईज खूप प्रीमियम बनवले. जे ओल्ड कन्स्ट्रक्शन मध्ये लोकांना एक्सपेक्टेशन होते की खूप कार्पेट खूप छोटा देतात, आजकाल डेव्हलपर कार्पेट नीट बनवत आहे. तर आपण ह्याच्यामध्ये केलंय की आपण फ्लॅट साईज खूप मोठी दिली आहे. कार्पेट ओल्ड कन्स्ट्रक्शन. आपण 1 BHK आणले का 2 BHK? सर आपल्या प्रोजेक्ट मध्ये फक्त 2 आणि 3 BHK. 2 and 3 BHK म्हणजे लक्झरी सेगमेंट मधला Yes, प्रोजेक्ट आहे. म्हणजे yes. लोकांना 2 and 3 BHK अपेक्षित आहे. आणि आपल्या टोटल टॉवर मध्ये फक्त 124 फ्लॅट आहे आणि त्याच्यात Oh. ओल्ड कोणीच नाहीये. सगळे फ्लॅट नवीन लोकांनी घेतले. सगळे 124 न्यू फेसेस. 2 BHK साधारण कार्पेट काय असेल मॅडम? 757 रेरा जातो. पण ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट आहे युजेबल कार्पेट जास्त भेटतो. तुम्हाला युजेबल भेटतो 850. 850चा युजेबल Yes. कार्पेट 2 BHK. म्हणजे Yes. जिथे बाकीचे डेव्हलपर 3 BHK बसवतात, ऑलमोस्ट 2.5 BHK बसवतात, तिथे डेव्हलपरने 2 BHK दिला. 850 करेक्ट. आता तुम्ही बघाल सगळीकडे तर तुम्हाला 650 मॅक्झिमम 2 BHK भेटतो. बरोबर. आपण बनवू शकलो असतो आणि त्यांनी आपल्याला रेट पण चांगला आला असता. आपण जास्त फ्लॅट बनवले असेल. पण आपल्याला सिंगल टॉवर बनवायचा होता. प्लस आपण सिंगल टॉवर साठी मायवन कन्स्ट्रक्शन घेतलंय. युजली Okay. सिंगल टॉवर साठी मायवन कन्स्ट्रक्शन घेत नाही कारण की कॉस्ट वाईज ते जास्त पडतं. 3 BHK कार्पेट किती मॅडम? 3 BHK 1090 रेरा आहे. युजेबल 1200. 1200 युजेबल. बापरे. म्हणून डेव्हलपरने एका फ्लोअरला 4 फ्लॅट दिले. तुम्ही लक्षात घ्या, डेव्हलपर बनवायला 6 फ्लॅट 8 फ्लॅट पण एका फ्लोअरला बनवू शकला असता. पण 4 फ्लॅट आहे म्हणजे तुमच्या आजूबाजूला जास्त गर्दी नाहीये. मॅडम लिफ्ट किती असणार आपल्याच्यात? आपण एका फ्लोअरला 4 फ्लॅट मागे 4 लिफ्ट. हो, खूप महत्वाचा पॉईंट आहे लिफ्ट साठी. म्हणजे कारण की तुम्ही जेव्हा पीक आवर्स मध्ये जेव्हा कामाला जाता, ऑफिसच्या वेळेला बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला लिफ्ट साठी वेटिंग असतं जेव्हा एका फ्लोअरला जास्त फ्लॅट असेल तर. पण इकडे 4च फ्लॅट आहेत, त्यासाठी 4 लिफ्ट दिलेले आहेत. क्या बात आहे, बढिया. मॅडम प्राइस वाईज बघायला गेलं तर काय सांगाल तुम्ही? म्हणजे हा जो कार्पेट मोठा देतोय तो डेव्हलपर प्राइस काय अपेक्षा करतो? सर आता ज्या कन्स्ट्रक्शन जे चालू आहे त्या हिशोबाने आपण प्राइस खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह ठेवली आहे. आपला 2 BHK जातो 185 ऑल इन्क्लुसिव्ह आणि 3 BHK जातो ऑल इन्क्लुसिव्ह 275. 185 ऑल इन्क्लुसिव्ह म्हणजे सिटी मध्ये आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, कार पार्किंग सगळं आलं. आपण त्याच्यामध्ये हिडन कॉस्ट काय घेत नाही. ऑल इन्क्लुसिव्ह कॉस्ट आहे जी आहे. ओके 185 ऑल इन्क्लुसिव्ह. आणि 3 BHK ची प्राइस? 3 BHK 275. 2 BHK 185 आणि 3 BHK 275. मॅडम परेशन साधारण कधी मिळेल आपल्याला? एक रेरा पोझिशन आपलं काय असेल? रेरा पोझिशन आपलं डिसेंबर 29 आहे. ओके. पण आपली जी लेगेसी आहे त्या अकॉर्डिंग आपण बिफोर 1 इयर पोझिशनचा ट्राय करू. बरोबर. मी पण थोडं सर्च केलं जेव्हा या प्रोजेक्टवरती व्हिडिओ डेव्हलपरने जेवढे प्रोजेक्ट आहे ते रेरा डेटच्या अगोदर डिलिव्हर केलेत. म्हणजे एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, डेव्हलपर कोणत्या प्रकारचं लिटिगेशन नाही आतापर्यंत आणि ओन फंडिंग आहे, काही लोन नाही, काही नाही. जेवढे प्रोजेक्ट आहेत टाइमली डिलिव्हर केलेत. आणि भारती मॅडम तुम्ही खूप कमी वेळामध्ये आम्हाला खूप चांगली माहिती दिली. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात खूप खूप आपले आभार मनापासून. आणि तुम्ही पण तुमच्या स्वप्नातलं घर ठाणे स्टेशनच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती
विव्याना मॉलच्या बाजूला, ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाजूला सिटीमध्ये प्रॉपर्टी बघत असाल, एक फ्री होल्ड लँड प्रॉपर्टी बघत असाल तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर ते बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.